ठराविक नावं गाजली त्यात आमची माऊली इथं असो. आपल्याला याला चांगली कशी गती देता येईल. आबांचं खूप चांगलं की सगळी मोठी माणसं जोडायची, सगळ्याला धरायचं. हो, मोठी मोठी माणसं जोडली पाहिजे सगळ्याला. नंदू मला सांगत असेल आबाचा हेतू खूप चांगला आहे. व राजकारणी माणसं काय लोक हे पुढारी काय आलं पाहिजे. अरे काही चाकाशिवाय रथ हालत नाही. तुम्ही आपले घ्या 500 पण ते त्याच्यावर 2 शून्य देते टाकून. अजून त्यांनी जर 2-4 कोटी निधी दिला तर माऊलीचं केवढं संस्थान उभं राहील. काही लोकांना ज्ञान नसतं, पण हे मी सांगितलं तरच तुम्हाला अक्कल येईन तशी कळायची नाही महाराज. दुसऱ्या बोलतं तुम्ही ऐकणार नाही, मलाही चांगलं माहिती आहे महाराज. आणि म्हणून त्यांचा हेतू खूप शुद्ध आहे. आणि आपण सगळी मंडळी त्यांच्या पाठीमागे उभे राहा. खूप मोठं हे उभे राहील. आणि तुकोबरायचं, ज्ञानोबरायचं, संत जनाबाई महाराज. नानासाहेब मला नामदास महाराज काय म्हणले, त्यांनी आम्ही पडलो शिंपी आणि जनाबाई पडल्या धनगर समाजाच्या. जनाबाई धनगर समाजाच्या होत्या. न्यायच नाही दिला कोणी महाराज. खूप न्यायच दिला नाही या संतांना कोणी. तर त्यांनी देहूच्या सप्त्यात तुम्ही होते ऐकायला. त्यांनी तुकोबरायचे उत्सव तुम्ही केले. आम्ही थांबणार होतो महाराज, थांबून घेणार होतो. विचार अंकित महाराजांना, आम्ही थांबून घेतलं होतं. पण ते म्हणले का हो एवढं नामदेव महाराजांनी जनाबाईसाठी काहीतरी करा तर हे होईल. म्हणून गुरुजी हे जोखाड घेतलं, नाही तर ना घ्यायचंच नव्हतं. मग परत हे संस्थानं उभी राहिले. म्हणलं आम्ही नाही करणार, तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागं उभं राहतो. आम्ही फक्त डफडं पिटितो. डफडं चांगलं वाजिलं का कोणाच्या बी अंगात येतं महाराज. असं वाजणारा चांगला पाहिजे महाराज. काही डफडे वाजले गळालेले त्याच्यात माश्या उठणं तर अंगावरच कोणाचे यायचं महाराज वा. म्हणून मग ही सगळी मंडळी येणार आहे. आपण त्याचा लाभ घ्या अशी विनंती. विठ्ठल जय.